सभी 10वीं कक्षा के छात्रों को मैं स्टडी विद टीचर एजुकेशन चैनल पे आमंत्रित करती हूँ। मैं हूँ वीरश्री। आज मैं 10वीं कक्षा के तुलसी के दोहे को लेकर आई हूँ। तो पहले हम एक एक करके देखेंगे। पहले आपको क्या करना है, मेरे चैनल को सब्सक्राइब करना है, साथ ही साथ अपने सारे दोस्तों को शेयर करना है। ठीक है, चलो। किया मुख सो चाहिए, कान पान कोए, पाले पोसे सकल अंग, तुलसी सहित विवेक, तुलसी तुलसी सहित विवेक। तो इस दोहे के अर्थ देखेंगे पहले। प्रस्तुत दोहे में तुलसीदास मुख के अर्थ मुँह और मुखिया दोनों के स्वभाव की समानता दर्शाते हुए लिखते हैं कि मुखिया को मुँह के समान होना चाहिए। ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಮುಖ್ಯ ಏನಿ ನಾಯಕ ಹೇಗಿರಬೇಕು, ಮುಖಂಡ ಹೇಗಿರಬೇಕು, ಬಾಯಿ ಮುಖ ಏನಿ ಬಾಯಿಯ ರೀತಿ ಇರಬೇಕು ಅವನು। ಮುಖ ಖಾನೆ ಪೀನೆ ಕಾ ಕಾಮ್ ಅಕೇಲಾ ಕರ್ತಾ ಹೈ, ಬಾಯಿ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಶರೀರದ ಅಂಗಾಂಗಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ತಾನೊಬ್ಬನೇ ತಿನ್ನತ್ತೆ। ಅದೇ ರೀತಿ लेकिन वह जो खाता पीता है उससे सारे अंगों का पालन पोषण करता है। ಒಬ್ಬನೇ ತಿಂತಾನೆ, ಆದರೆ ಒಬ್ಬನೇ ದೊಡ್ಡವನಾಗಬೇಕಾಗಿತ್ತಲ್ಲ, ಇಲ್ಲ। ದಪ್ಪ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತಲ್ಲ, ಇಲ್ಲ। ಹಾಗಾದರೆ ಎಲ್ಲ ತಾನೊಬ್ಬನೇ ತಿಂದು ಅದನ್ನು ಆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಉಳಿದಂಥ ಎಲ್ಲ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಎಲ್ಲ ಶರೀರದ ಎಲ್ಲ ಅಂಗಾಂಗಗಳಿಗೆ ಕಳಿಸ್ತಾನೆ, ಪಾಲನ ಪೋಷಣೆ ಮಾಡುತ್ತಾನೆ। तुलसी की राय है, मुखिया को भी ऐसा ही विवेकवान होना चाहिए। जिस तरह मुँह अकेला खाता है और सारे अंगों का पालन पोषण करता है, उसी तरह मुखिया को भी विवेकवान होना चाहिए। विवेकवान नहीं, जो काम खुद करना है अपनी तरह से करे और लेकिन उसका फल सभी में बांटे। जो भी काम है वह अपने तरफ से करे। ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಇರಲಿ ತಾನು ಮುಂದಾಗಿ ಮಾಡಬೇಕು, ಬಂದಂಥ ಫಲವನ್ನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಂಚಿಕೊಡಬೇಕು। ಇದೇ ಮುಖಿಯಾನ ಕೆಲಸ। ऐसा ही मुखिया होना चाहिए। जैसे तुलसीदास जी कह रहे हैं कि मुखिया मुख जैसा होना चाहिए। जैसे मुख अकेला खाना खाता है और पीता है, उसी तरह और उसका फल जो होता है सारे अंगों का पालन पोषण करता है, उसी तरह मुखिया भी खुद काम करे और दूसरों को उसका फल बांटे। ठीक है, दूसरा दोहा देखेंगे बच्चों। जड़ चेतन गुण दोषमय, विश्व किन्न करता, संत हंस गुण गहई पय, परिहरिवारि विकार, तुलसी परिहरिवारि विकार। प्रस्तुत दोहे में तुलसीदास हंस पक्षी के साथ संत की तुलना करते हुए उसके स्वभाव के परिचय देते हैं। सृष्टिकर्ता ने इस संसार को जड़ चेतन और गुण दोष मिलाकर बनाया है, अर्थात इस संसार में अनेक गुण दोष भरे हुए हैं, लेकिन हंस रूपी साधु लोग बुरे विचारों को छोड़कर अच्छे गुणों को अपनाते हैं। ಈ ದೋಹಾದಲ್ಲಿ ತುಳಸಿದಾಸರು ಹಂಸ ಪಕ್ಷಿ ಮತ್ತು ಸಂತರ ತುಲನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ। ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಈ ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ ಭಗವಂತ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಅಂತಂದರೆ, ಗುಣ ಮತ್ತು ದೋಷಗಳನ್ನು, ಜಡ ಚೇತನಗಳನ್ನು ಎಲ್ಲವುಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ। ಪ್ರತಿಯೊಂದು ವಸ್ತುವಿನಲ್ಲಿ ಗುಣನೂ ಇರುತ್ತೆ, ಜೊತೆಗೆ ದೋಷನೂ ಇರುತ್ತೆ। ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಆ ಗುಣಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ದೋಷಗಳನ್ನು और हत्रना बिट बिडबेकु। जिस तरह एक हंस रूपी पक्षी क्या करता है, दूध में पानी मिलाए तो पानी को छोड़कर दूध को पी लेता है, उसी तरह साधु रूपी लोग भी क्या करते हैं, जो इस संसार में बुरे गुण हैं, अच्छे गुण भी है, और बुरे गुणों को छोड़कर अच्छे विचार, अच्छे गुणों को अपनाते हैं। तो हमको भी क्या करना है, अच्छे गुणों को अपना कर बुरे गुणों को छोड़ देना चाहिए। ನಮಗೂ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ, ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಗಳನ್ನ ಮಾತ್ರ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು। ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯಿಂದ ಮತ್ತು ಕೆಟ್ಟ ಗುಣಗಳನ್ನು
ಬಿಟ್ಟುಬಿಡಬೇಕು. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छाड़िए, जब लग घट में प्राण. तुलसी जब लग घट में प्राण. प्रस्तुत दोहे में तुलसीदास स्पष्टतः बताया है कि दया धर्म का मूल है और अभिमान पाप का. इसीलिए कवि कहते हैं कि जब तक शरीर में प्राण है तब तक मानव को अपना अभिमान छोड़कर दयालु बने रहना चाहिए. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ತುಳಸಿದಾಸರ ಪ್ರಕಾರ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ ತುಳಸಿದಾಸರು, ದಯಾ ಧರ್ಮದ ಮೂಲ. ಬಸವಣ್ಣನವರು ಹೇಳ್ತಾರೆ ದಯವೇ ಧರ್ಮದ ಮೂಲವಯ್ಯ ಅಂತ. ಅದೇ ರೀತಿ ಅಭಿಮಾನಿನಿ ಗರ್ವವೇ ಪಾಪದ ಮೂಲ. ಹಾಗಾದರೆ ದಯೆ ಧರ್ಮದ ಮೂಲ, ಅಭಿಮಾನ ಪಾಪದ ಮೂಲ. ಇಸಿಲಿಯೇ ಕವಿ कहते हैं, ಅದಕ್ಕಾಗಿ ಕವಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಜಬ್ ತಕ್ ಶರೀರ ಮೇ ಪ್ರಾಣ ಹೇ, ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿ ಪ್ರಾಣ ಉಸಿರಾಟವಿರುತ್ತದೆಯೋ ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನಾವು ಗರ್ವವನ್ನು ಬಿಡಬೇಕು ಮತ್ತು ದಯಾಳುಗಳಾಗಿರಬೇಕು, ದಯೆಯನ್ನು ತೋರಬೇಕು. ಪ್ರತಿಯೊಂದು ಜೀವಿಯ ಮೇಲೆ ದಯೆಯನ್ನು ತೋರಬೇಕು. ಹಾಗಾದರೆ ಏನನ್ನು ಬಿಡಬೇಕು? ಗರ್ವವನ್ನು ಬಿಡಬೇಕು, ಅಭಿಮಾನ ಬಿಡಬೇಕು, ಜೊತೆಗೆ ದಯಾಮಯಿಯಾಗಿ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸಬೇಕು. ತುಳಸಿ ಸಾತಿ ವಿಪತ್ತಿ ಕೆ ವಿದ್ಯಾ ವಿನಯ ವಿವೇಕ್, ಸಾಹಸ ಸುಕೃತಿ ಸುಸತ್ಯವ್ರತ राम भरोसो एक. तुलसी राम भरोसो एक. प्रस्तुत दोहे में तुलसीदास जी कहते हैं कि मनुष्य पर जब विपत्ति पड़ती है तब विद्या विनय तथा विवेक ही उसका साथ निभाते हैं. जो राम पर विश्वास करता है वह साहसी, सत्यव्रती और सुकृतवान बनता है. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ತುಳಸಿದಾಸರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಮನುಷ್ಯನ ಮೇಲೆ ಯಾವಾಗ ಆಪತ್ತಿ ಅಥವಾ ಸಂಕಟ ಬರುತ್ತದೆಯೋ, ಜೀವನದಲ್ಲಿ ನಮಗೇನಾದರೂ ಸಂಕಟ ಬಂತು ಅಂದರೆ ನಮಗೆ 3 ಜನ ಕೈ ಹಿಡಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಅದು ಯಾರಂತಂದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿದ್ಯೆ, अपने पास जो विद्या होता है वह, और विनय और विवेक. ವಿದ್ಯೆ, ವಿನಯ, ವಿವೇಕ, ಈ 3 ಜನ ನಮ್ಮನ್ನು ಬಂದು ಕಾಪಾಡ್ತಾರೆ. और जो राम पर विश्वास करता है वह साहसी, सत्यव्रती और सुकृतवान. जैसे राम पर विश्वास करता है, ಯಾರು ರಾಮನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸವಿಡುತ್ತಾರೆಯೋ ಅವರು ಏನಾಗ್ತಾರೆ? ಸಾಹಸಿಗಳಾಗ್ತಾರೆ, ಸತ್ಯವ್ರತವನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಜೊತೆಗೆ ಸುಕೃತವಾನ್, ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. तो इसीलिए हमको क्या करना है? साहसी बनना है, सत्यव्रती बनना है और सुकृतवान होना है. राम नाम मणि दीप धरू, जीह देहरी द्वार. तुलसी भीतर बाहिरो, जो चाहसी उजियार. तुलसी जो चाहसी उजियार. प्रस्तुत दोहे के द्वारा तुलसीदास जी कहते हैं कि जिस तरह देहरी पर दिया रखने से घर के भीतर तथा आंगन में प्रकाश फैलता है, उसी तरह राम नाम जपने से मानव की आंतरिक और बाह्य शुद्धि होती है. ಯಾವ ರೀತಿ ಹೊಸ್ತಿಲ ಮೇಲೆ ಒಂದು ದೀಪವನ್ನು ಇಟ್ಟರೆ ಹೊರಗಡೆನೂ ಬೆಳಕು ಬೀಳುತ್ತೆ, ಜೊತೆಗೆ ಒಳಗಡೆನೂ ಬೆಳಕು ಬೀಳುತ್ತದೆ. ಹಾಗಾದರೆ ಒಂದೇ ದೀಪದಲ್ಲಿ ನಾವು ಒಳಗೂ ಮತ್ತು ಹೊರಗು, ಮನೆಯ ಹೊರಗೂ ಮನೆಯ ಒಳಗೂ ಎರಡೂ ಕಡೆ ಬೆಳಕನ್ನು ಬೀರ್ಬೋದು. ಅದೇ ರೀತಿ भीतर तथा आंगन में प्रकाश फैलता है, उसी तरह राम नाम जपने से जिस तरह एक दिया होती है, उसी तरह राम नाम का जाप करने से हमारे शरीर के आंतरिक और बाह्य शुद्धि होती है. मानव के आंतरिक और बाह्य शुद्धि होती है. ಯಾವ ರೀತಿ ದೀಪವನ್ನು ಬೆಳಗುವುದರ ಮೂಲಕ ಮನೆಯ ಒಳಗೂ ಹೊರಗೂ ಬೆಳಕನ್ನು ಪಡಿಬೋದು, ಅದೇ ರೀತಿ
ರಾಮನಾಮ ಅನ್ನುವ ಜಪವನ್ನು ಮಾಡುವುದರಿಂದ ನಮ್ಮ ಆಂತರಿಕ ಮತ್ತು ಬಾಹ್ಯ ಶುದ್ಧಿ ಎರಡೂ ಆಗುತ್ತದೆ. ಹಾಗಾದರೆ ತಿಳಿತಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ನಾವು ರಾಮನಾಮವನ್ನು ಜಪಿಸಬೇಕು. ಈ ಒಂದು ದೋಹಾವನ್ನು ಮಾಡೋದರಿಂದ ಕಂಠಪಾಠ ಮಾಡೋದಾಗಲಿ ಅಥವಾ ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ನೋಡಿಕೊಳ್ಳುವುದಾಗಲಿ ಎರಡೂಗಳಿಂದ ಲಾಭ ಇದೆ. ಕಂಠಪಾಠ ಮಾಡಿದ್ದಾದರೆ 4 ಅಂಕಗಳು, ಜೊತೆಗೆ ಭಾವಾರ್ಥವನ್ನು 3 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳಲ್ಲಿ ಕೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಆದಷ್ಟು ಈ ದೋಹಾಗಳ ಕಡೆ ಗಮನವಿಡಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.